आपला कुणावर संशय राणी साहेब? संशय नाही खंडोजी, आम्ही ओळखतो त्या व्यक्तीला. कोण आहे ती व्यक्ती? जुल्फिकार. जुल्फिकार? होय, जुल्फिकार. मात्र याच्या मागचा करविता त्याचा पातशहा खुद्द औरंगजेब आहे. स्वराज्यात असताना आम्हाला कैद करण्यासाठी त्यांनी जंग पछाडले, मात्र त्याच्या हाती काहीही गवसले नाही. आणि आता आम्ही इकडे आहोत तर तो चौताळलाय. आम्हीही सापडत नाही आणि तिकडे संताजीराव आणि धनाजीराव स्वराज्याचा घासही घेऊ देत नाहीत. मात्र असा खलिता धाडण्याचं कारण काय? स्वराज्याच्या काळजीपोटी आम्ही घाई बेसावत इथून निघावं आणि आयता त्या जुल्फिकाराच्या तावडीत सापडावा. राणीसाहेब, औरंग्या असली जनानी चाल खेळेल? राजे, आजवर त्या औरंग्याने जनानी राजकारणाशिवाय केलंय तरी काय? पण कशावरून हा खलिता औरंगजेबानेच धाडला आहे? या खलित्यातली शाही ही शाही मोघली प्रांतातली आहे, स्वराज्यातली नव्हे. आणि या लेखनाची धाटणी सुद्धा मोघली वळणाचीच. आम्हाला अगदी ऐनवेळी दृष्टांत झाल्यासारखं झालं आणि मग हे सारं लक्षात आलं. प्रल्हाद पंत. जी राणी साहेब. आम्हाला माफ करा, आम्ही आपल्यावर संशय घेतला. आपण स्वराज्याच्या काळजीपोटीच आम्हाला इथून निघायची घाई करत होता आणि आपली ती तळमळ आमच्या लक्षात आली नाही. जी राणी साहेब. पण काळजी करू नका, स्वराज्य तिकडे सुरक्षित आहे आणि आम्ही इकडून कुठेही जाणार नाही आहोत. जी राणी साहेब. वाचलो बाई एकदाचे. वाचलो, हरलो, तारा राणींकडून हरलो. अगं, एखादं पाऊल मागे घ्यावं लागतं आणि संपून जाण्यापेक्षा सुरक्षित माघारी राहणं केव्हाही चांगलं. एकदा का सुरक्षितता मिळाली ना, पुढची चाल खेळायला उमेद मिळते. माई, अगं तू काय बोलतेस ते काही एक कळत नाही. अगं, तुला काही कळत नाही ना, म्हणून तर आम्ही इथे आहोत. असू दे, पण काही म्हणा, तारा राणींना मानलं पाहिजे. प्रचंड घाबरलो होतो आम्ही, पण झाली सुटका एकदाची. तो खलिता मोगलांकडून आलाय असं जेव्हा राणीसाहेब बोलल्या ना, तेव्हा कुठे जीवात जीव आला आमच्या. पण असं कसं? हा खलिता मोगलाईकडून कसा काय आला? माई, हे काळ्याचे पांढरे उन्हाने नाही झाले. फक्त आपण दोघींनी फक्त इथला विचार केला, पण तारा राणीसाहेब जर विशाळगडी गेल्या असत्या आणि तिथे त्यांना समजले असते की हा खलिता खोटा आहे, तर काय झाले असते? आमची गच्छंती. म्हणून आधीच खबरदारी घेऊन आम्ही तो खलिता बनवला होता, मोघली बनावटीचा. ही हुशारी दाखवली, पण ती कामी आली असती तर जास्त आनंद वाटला असता. राणीसाहेब, तुर्तास आपली सुटका झाली आणि त्यासाठी तरी आमची हुशारी कामी आली, हे ध्यानी घ्यावे. पण अजूनही हा विषय संपलेला नाही बरं, त्यामुळे याची वाच्यता कुठेही नको. काय? आम्ही येतो.
आम्हाला तर अजूनही आश्चर्य वाटतंय, तो खलिदा खरंच मुघलाईतून आला असेल? राजे, तो खलिता खोटा होता आणि आम्हाला अडकवण्यासाठीच होता, हे तरी स्पष्ट झालंय. मग असं काम आणखीन कोण करू शकेल? राणीसाहेब, आपले इतरही हितशत्रू आहेतच की, अगदी आपल्या आसपासही असतील. माणसं स्वार्थी असली तरी स्वराज्यासाठी झिजणारी आहेत, आपली हक्काची आहेत. त्यांच्या स्वार्थी निष्ठांचाही त्यांना जपावं लागेल. राणीसाहेब, पण राजे, खलित्याचा विषय संपलाय ना आता, आणि ज्यांनी तो पाठवला होता त्याला ही जरब बसली आहेच. उद्या पुन्हा तो काही उचापती करेल, पण करू द्या. अशा संकटांशी सामना करण्यासाठीच तर आपला जन्म आहे. राणीसाहेब, बोला खंडोजी. हेरांकडून खबर आहे, रसद गावातून निघाली होती, पण काय? जुल्फिकाराने लुटली. काय? त्याचे सैनिक अन्नधान्याने भरलेल्या बैलगाड्या घेऊन जाताना दिसले. पाहिलं राजे, आम्हाला नामोहरम करण्यासाठी शत्रूची दुसरी खेळी, म्हणजे आम्ही धोका पत्करून बाहेर जाऊ आणि त्याचा फायदा घेऊन ते आपल्यावर हल्ला करतील. पण मग आता करायचं काय? उद्या आपल्या फौजेमध्ये धान्य वाटप करायचे आणि धान्य संपत आलंय. फौजेत धान्य ठरल्याप्रमाणेच वाटलं जाईल आणि ही लुटली गेलेली रसद गडावर पुन्हा कशी आणायची याचा विचार करायला हवा. आणि काहीही झालं तरी आम्ही ती रसद गडावर आणूच. जिंजी किले पर रसद का मजमुआ खत्म हो गया है, क्या ये बात सच है? जी हुजूर। अगर हम पहरा बढ़ा दे और किले पर रसद पहुंचने ही ना दे तो क्या करेंगे वो मरहट्टे? बस रहम की भीख मांगेंगे हमसे। उनकी यही हालत करनी है। ताराबाई को नाक रगड़ते हुए यहाँ आना होगा। किले पर रसद ना पहुंचे इसका जिम्मा हमारा है। ये बिल्कुल हुजूर। हमने सुना है कुछ गांव वाले किले पर अनाज लेकर जाने वाले हैं। हम कल ही अपना पहरा सख्त कर देंगे, फिर देखते हैं वो ताराबाई किस बलबूते पर अपना ऐलान चलाती है। किले पर उनकी फौज भूखी रहेगी तो बगावत का झंडा जरूर लहराएगी। हे सारं धान्य इथनं उचला आणि कोठारात भरून ठेवा। सुरक्षित ठेवायचं आहे। पर एकदा राणी साहेबांनी विचारलं असतं तर? आम्ही सांगतोय तेवढं पुरेसं नाहीये का? की आम्ही कोणी आगंतुक आहोत इकडे? तसं नाही, पर मग सांगतोय ते निमूटपणे करा। जी। दाखल्याबाई साहेब, काय सुरू आहे? जे धान्य गादीसाठी आरक्षित आहे ते आम्ही स्वयंपाकघरातल्या कोठारात भरून ठेवत आहोत। आपल्यासाठीच आहे तेही, आम्ही काही एकटे नाही संपवणार आहोत। रसद अजून इकडे पोहोचलेली नाहीये आणि धान्य तर संपले। काय करावे? दाखल्याबाई साहेब, हे धान्य राजघराण्यासाठी आरक्षित असेल, मात्र त्यावर पहिला हक्क लढणाऱ्या मावळ्यांचा आहे। काय? होय, यातलं अर्ध धान्य आपल्या मावळ्यांसाठी जाऊ दे। उद्या त्यांना काही कमी पडायला नको। आणि आपल्याला काय? हे उरलेलं अर्धधान्य ठेवायचं नाही, हे धान्य सुद्धा विरजण आहे असं समजा। म्हणजे उद्या आपली सारी रसद गडावर पोचलेली असेल, यासाठी आम्ही काही पावलं टाकणार आहोत। राणी साहेब, जुल्फिकारने आपल्याला चांगलंच पेचात टाकलंय। आपली रसद त्यानेच लुटली आहे हे निश्चित।
शिधा संपला म्हणून दुश्मनादारी भीक मागावी अशी वेळ मराठ्यांनी स्वतःवर कधीच येऊ दिली नाही. आपल्यासाठी देणाऱ्यांचे हात हजारो आहेत. काळजी नसावी राजे. उद्या जुल्फिकार स्वतः आपली सारी रसद इकडे पाठवून देईल. आम्हाला विश्वास आहे. राणी साहेब आपली योजना तरी काय आहे? सांगतो. खंडूजी, आता आपल्या त्या जुल्फिकाराशी चांगलाच दोस्ताना आहे. आपल्या मधुर वाणीच्या दोऱ्या लावून ही कठपुतली आता आपण हवी तशी नाचवू शकता. आता फक्त आपल्याला जुल्फिकाराकडे जावं लागेल. राणीसाहेब, हा कसला विचार? आपली रसद लुटून मत्त झालेला हा जुल्फिकार आता तर आपल्याला खिंडीत गाठण्याची संधी शोधत असेल आणि तो तिथे खंडोना थारा देणार. अहो, त्यांनी तिथे जाणं आता धोक्याचं आहे. तो जुल्फिकार काय करेल हे माहित नाही, मात्र आमचा खंडो बल्लाळांवर पूर्ण भरोसा आहे. आता आपल्याला हे धान्य जुल्फिकाराच्या छावणीत घेऊन जायचंय. हम समझे नहीं। इख्तियार से फरमाए तो हम एक मुस्तक दूल्हा ढूंढकर आपाजान का उनके साथ निकाह करना चाहते हैं। उनका निकाह करेंगे और उन्हें विदा कर देंगे। जीनत, ये क्या कर रही हो? हाँ, कितना खून बह रहा है। ध्यान कहाँ है तुम्हारा? जी वो ये तो कुछ नहीं है अबूजान। ध्यान कहीं भटक रहा है तुम्हारा? कहीं कामक्ष की बातों से तो नहीं? मन में निकाह की तमन्ना जाग रही है? नहीं अबूजान, और अगर मन में तमन्ना जागे भी तो निकाह करने लायक कोई होना भी तो चाहिए। और कोई होगा भी नहीं। इस हिंदुस्तान में जिसका सर उठा है उसका सर काट कर हम इस मुकाम पर पहुंचे हैं। हमारे सारे जाबाज कायर बन चुके हैं। आपकी बराबरी कोई नहीं कर सकता, इसलिए आपके लिए बेहतर यही होगा कि आप खुदा की इबादत में रहें। जी अब्बूजान, किस्मत में लिखा होगा तो जैसा आप कह रहे हैं वैसा ही होगा। आपकी किस्मत आपको खुद तय करनी है शहजादी। खैर, वो हिंदू रियासतदारों के लिए दावत की तैयारी पूरी हो गई? जी, सारी तैयारियां हो चुकी हैं अब्बूजान। सब लोगों को न्योता भेज दिया गया है। बस कुछ काम अधूरे हैं, लेकिन आप चिंता ना करें, हम उन्हें निपटा देंगे। उसी पे ध्यान दो शहजादी, उसी पे ध्यान दो। जी अब्बूजान। आप जी, ये सब क्या है? आमची रसद लुटल्याचे कळले। वापस लेने आए हो? एक दाना भी नहीं मिलेगा। ऐकून तर घ्या, रसद लुटल्याचे कळले तसे आमचे राजाराम राजे भारी अस्वस्थ झाले। त्यांनी आपल्यासाठी खलित्यामधून एक निरोप पाठवला आहे। पढ़ो। स्वस्ति श्री क्षत्रिय कुलावतास सिंहासनाधीश्वर श्री राजाराम राजे छत्रपती यांकडून राजकार्य धुरंधर विश्वासनिधी खान जुल्फिकार साहेब यासी सादर प्रणाम। सांप्रत काही आपण आमची रसद दाणागोटात लुटल्याचे कळले। एका महापराक्रमी शूर योद्ध्यावर अन्नधान्य लुटण्याची वेळ यावी
याचे बहुत दुःख झाले। भावी पातशहाला हे शोभत नाही। मात्र अन्नधान्याची कमतरता असेल तर आपणही काय कराल? आमचे संस्कार असे की शत्रूच्याही मुखी अन्न घालावे, आपली उपासमार पाहवत नाही। लुटलेली रसदही पुरणार नसेल तर आणखी दाणा गोटा पाठवत आहोत। आपली सलामती दक्षिण प्रांती मोलाची आहे, आमची काळजी नसावी। आम्ही मराठे धान्याचा साठा एवढा ठेवतो की शत्रूसही आयुष्यभर पोटभर जेवू घालू। यापुढे आपल्यासारख्या वीरास अन्न चोरण्याची वेळ येऊ नये। मैत्रीतली कृतार्थता सदैव राहील। इति राजाज्ञा। क्या सच में राजा राम इस कदर सोचते हैं? छत्रपतींचे संस्कार, एखाद्याला आपले मानले तर त्यासाठी जीवही पणाला लावू। एक वेळ राजाराम राजे स्वतः उपाशी राहतील, परंतु आपणास तो शिषही येऊ देणार नाही। इसमें कोई चाल तो नहीं? कसली चाल? हाँ, कसली तरी चाल असावी। हा आपल्या मनात संदेह येणं रास्त आहे। शत्रू म्हणून ही भावना आपल्या मनी येणं, असा विचार करणं हे योग्यच आहे। ही भावना मनात कायम असावी, कारण आपण हुकुमाचे बंदे आहात। क्या मतलब? आपण आपल्या पातशाहीच्या हुकुमाची तामील केलीत, आपण आपल्या कर्तव्यास जागलात, यात आम्ही का राग धरावा? आप कुछ अलग ही बोल रहे हैं खंडू जी। आज तर मराठी मातीचा संस्कार आहे, आपण आपल्या जागी योग्य आहात। परंतु आमच्या मनात आपल्याबद्दलचा स्नेह आदर हा आम्ही घटू देणार नाही। हा, आपण सेनानी म्हणून शत्रू असाल, परंतु एक माणूस म्हणून आपलं नातं वेगळं आहे। वो क्यों? हेच, आपल्या पराक्रमाची कदर अखंड पातशाहीमध्ये आपल्यासारखा योद्धा होणेच नाही। ती असली कामं आपल्याला शोभून दिसत नाहीत। आपल्याला अन्नधान्याची गरज भासली तर आम्हाला निरोप पाठवा। आमच्या स्नेहाची शिदोरी घेऊन आम्ही केव्हाही हजर होऊ। हे काय, साऱ्या भाज्या तशाच आहेत? तांदूळही नाही चढवला अजून चुलवणावर। आम्हाला उपाशी मारायचा बेत आहे का? कसली कसली कारस्थानं इथं चालली आहेत कुणास ठाऊक। तसं नाही हो राणी साहेब, ते तारा राणी साहेबांचा आदेश होता तसा। म्हणजे त्या म्हणाल्या म्हणून तू आम्हाला उपाशी ठेवणार? तर उद्या त्या आम्हाला मारायचा आदेश देतील तर तोही पाळणार तुम्ही? इथं भुकेनं जीव जायची वेळ आली आहे आणि इथं राजेंना वेळेवर जेवण द्यावं लागतं, नाहीतर त्यांना पित्ताचा त्रास होतोय माहिती आहे ना तुम्हाला। असं कसं काय काम चुकारपणा करू शकता हो तुम्ही लोक? एक वेळ आम्ही पोटाला चिमटा लावून उपाशी राहू शकतो, मात्र राजेंना वेळेवर जेवण मिळालं नाही ना तर ते आम्ही खपवून घेणार नाही। वसुधा राणी साहेब, धाकल्या बाई साहेब, आज जरा एक वेगळा योग आलाय, त्यामुळे वेगळा बेत आखावा लागलाय। तेच सांगायला आम्ही इथे आलोय। वेगळा बेत म्हणजे? गडावरची रसद संपली आणि जी उरलेली रसद होती ती आम्ही सारी सैन्याला दिली। त्यामुळे ती सैन्याची तुकडी जे जेवण बनवेल त्यातच आपल्याला मिळून मिसळून खावं लागेल। काय? त्यांच्यात खायचं? त्यांच्यात म्हणजे? राणी साहेब, जीवा भावाची आपली माणसं आहेत ती। आमच्या आबासाहेबांनी बांधावर रयतेसोबत भाजी भाकरी खाल्ली। रणांगणात असाच अर्धा अर्धा घास वाटून खातो आम्ही त्यांच्या बरोबर। स्वराज्यासाठी आपल्यापेक्षा जास्त झिजतात ते राणी साहेब। हो, पण ते एकदा त्यांच्यात मिसळून बघा, हा अनुभवही घ्या। हो, का नाही? पण राजेंच्या प्रकृतीशी तडजोड नाही करू शकत। राजे, आपण असे कुठेही भोजन नका करू।
आम्ही आपल्यासाठी वेगळी सोय करू. काही होत नाही राणीसाहेब. उलट आमच्या सैनिकांच्या घासातला घास खाल्ला तर तृप्त होऊ आम्ही. मूठभर मांस चढेल अंगावर. पण हे असं किती दिवस चालणार? रसद आलीच नाही तर? ती नका काळजी करू. गडावर रसद येणार म्हणजे येणार.